आता उपाय वसंत उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे तंतू अमूर्त परिमूर्त कारुण्याचा. आता उपाय वनवसंतू जो आज्ञेचा आहे तंतू अमूर्त परिमूर्त कारुण्याचा. ही पहिली ओवी अमृतानुभवाचं दुसरं प्रकरण आहे. आणि श्री गुरूंचं इथं काय आहे, स्तवन केलेलं आहे. पहिल्या प्रकरणात शिवशक्तीला नमन केलेलं आहे. म्हणजे पहिल्या प्रकरणाला ईश्वराला नमस्कार केलेला आहे. कारण का आपल्या संप्रदायात चारी कृपा संपादन करायचे आहेत आपल्याला. पहिली ईश्वर कृपा संपादन करावे लागणार आहे, नंतर सद्गुरू कृपा संपादन करावे लागणार आहे, तिसरी शास्त्र कृपा संपादन करावे लागणार आहे, आणि याचा आपल्याला अनुभव येण्यासाठी अंतःकरणाची कृपा संपादन करावे लागणार आहे. आणि पहिली सद्गुरूचं स्तवन का करायचं महाराज, ईश्वराचं स्तवन काय करायचं, तर आपण अल्पज्ञ आहोत महाराज. जीव हा कसा आहे, अल्पज्ञ, अल्पशक्तिमान, पराधीन आहे. ईश्वर सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, ज्ञानसंपन्न आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम त्याची शक्ती आहे. आणि त्याची जर आपल्याला प्रसन्नता प्राप्त झाली तर आपल्याकडे 3 दोष आहेत महाराज. एक मलदोष आहे, दुसरा आवरण दोष आहे, विक्षेप दोष आहे, आणि तिसरा आवरण दोष आहे. ईश्वराची सेवा अनन्याने भावानं झाली तर ईश्वर सेवेत 2 फल आहेत महाराज. तुम्ही सकामतेनं केली तर तुम्हाला संसारातलं काहीतरी मिळू शकतं महाराज. आणि तीच सेवा जर निष्काम झाली तर तुमच्या ठिकाणी हे 2 दोष निवृत्त होतात, मल आणि विक्षेप. आणि त्यानंतर ती ईश्वराची कृपा संपादन झाल्यानंतर तुम्हाला एक संतांचा संघ भेटतो. सत्शास्त्राची आपल्याला ओळख होती महाराज. आणि संतांच्या संगतीतनं पहिला जर आपल्या जीवनात पारमार्थिक क्षेत्राचा जर घटक कुठला असेल तर हा विवेक नावाचा एक घटक आहे महाराज. तो विवेक जागावतो संतांच्या संगतीतनं, विवेक जागावतो. कारण का चंद्र तिथे चंद्रिका, शंभू तिथे अंबिका, संत तिथे विवेका असणे की. किंवा मदर हृदय सद्गुरू जेने तरलं संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. जोपर्यंत आपल्याला विवेकाची जागृती होत नाही तोपर्यंत या जगात सत्य काय आणि मिथ्या काय कळत नाही महाराज. सारासार विचार होत नाही. विवेक हा पृथक्करण करतो महाराज. आबांनी सांगितल्याप्रमाणे आत्मा आणि अनात्मा यांचं ऐक्य झालेलं आहे, मिश्रण आहे महाराज. आत्मा आणि अनात्मा त्याला शिवशक्ती असं म्हटलेलं आहे महाराज. आत्मा आणि अनात्मा यांचं मिश्रण आहे महाराज. आणि त्याचं वर्गीकरण करणं हा विवेक करतो महाराज. म्हणून विवेकाचं लक्षण सांगत असताना सांगितले महाराज, संत संगतीनं आत्मा अविनाशी क्रियारहित असून तदव्यतिरिक्त सर्व विनाशी चंचल आहे असा ज्याचा निश्चय आहे त्याला विवेक म्हटले महाराज. कारण का विवेक जागा झाल्याशिवाय वैरागी उत्पन्न होत नाही महाराज. आमच्या ठिकाणी वैताग आहे. आम्ही वैराग्याची सोंग काढतो महाराज, पण परमार्थात सोंग चालत नाही महाराज. परमार्थ हा महाराज साधन चतुर्थ संपत्ती म्हणजे ईश्वर कृपेतून सुरुवातच व्हायला पाहिजे महाराज. आणि मग ही पुढची जुळवाजुळव करणारा ईश्वर आहे महाराज. तुमचा विवेक एकदा जागा झाला ना त्यातनं मग वैराग्याचं लक्षण करतो. विवेक काय करतो, या अनात्म्याचं दर्शन करून देतो तुम्हाला आणि आत्म्याचंही दर्शन करून देतो. त्याच्यामुळं विवेक वैराग्याला तिथं जागा मिळते महाराज. वैराग्याचं लक्षण सांगत असताना सांगितले महाराज, या लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेस गाठले. त्याग करतील माणसं, पण इच्छा जर असेल तर अजून कुठं तर ते जाऊन पडल्याशिवाय राहणार नाही महाराज. कारण का सगळा तुमचा आमचा वासनेवर व्यवहार चालू आहे, इच्छेवर व्यवहार चालू आहे. मग हे कळतं का महाराज, तर वीस रांधली या रस सोय जेवणाऱ्या ठाऊकी होय ते ताटची सांडून जाय दयापरी तैशे संसार या समजता जाणी जे अन्य तिथा ते वैराग्य दौडिता पाठी लागे महाराज.
तुम्ही आता मला तरी कवाच खावं असं वाटले महाराज. भूक लागली आहे नाही, गोळ्या खात आहे, प्राणाचा तो धर्म आहे, खावाच वाटतं आहे. म्हणजे आता आणू नका, पण सांगतो तुम्हाला. आता मी जेवायला बसलो आहे, नेऊन वाढलेच. आणि जेवायला घास घेतला तर आबाने सांगितलं त्यात विष आहे, खाणार? सांगितले आबाने. आता तुम्ही जेवणार पण खाणार काय? का खाणार नाही? त्यात विष आहे हे कळले महाराज. तसं संसारातलं महाराज हे आणि ते जोपर्यंत कळत नाही, दोष जोपर्यंत कळत नाहीत महाराज, तोपर्यंत वर्ण कितीही टाका. आज तसंच असतं. ताई, झोपल्यावर तुम्हाला सकाळी जागृती सत्य वाटते का मिथ्य वाटते? सत्य वाटते का नाही? म्हणजे अजून जागृतीचं सत्यत्व, या जगताचं सत्यत्व अजून आता चित्तात. मग आता जगत सत्यत्व जोपर्यंत आपलं जात नाही महाराज, वैरागी कसं काय नाही नांदणार महाराज? जागृती मिथ्या कधी होईल महाराज? म्हणजे हे स्वप्न जे आहे ना, ती जागृती तर खरी जागृती ही नाही, हे स्वप्न आहे हे कळालं मला. तर ह्या स्वप्नाला स्वरूपाचं अज्ञान हे कारण आहे. स्वस्वरूपाचं अज्ञान याला कारण आहे मला. वैराग्याचा याला त्याग झाला ना, पुढे शम आला, दम आला, श्रद्धा आली. शम म्हणजे मनात विषय वासना असताच कामा नाही. देवळाकडे यायला झालं तर रिकामच यायला पाहिजे. आमचं तसं होत नाही महाराज. कुलूप घालून आलो आहे खरं, किल्ली कुठे ठेवली माहिती नाही, की हिथे येऊन चिंतन करतंय. ऐकते अमृतानुभव. माझं तरी असं होतंय बाबा. मला लोक काय आहे माहिती आहे काय, शास्त्राने आपला पंचनामा करायला सांगितलेला आहे. आम्ही लोकाचा पंचनामा करतो आणि आपलं राहतं ते तसंच महाराज. आता ते तुमच्या आत काय आहे ते ईश्वराला कळतं, तो सर्वज्ञ आहे. म्हणून आमची सेवा झाली का नाही हे ईश्वराला सांगायची काय गरज नाही महाराज. मग शम का असावा महाराज? तर इथं आल्यानंतर ग्रंथाचाच विषय असायला पाहिजे. कारण का अंतःकरण वृत्तीचा असा एक नियम आहे, एका कालात एकाच विषयाला ती ग्रहण करते, इतर विषयाला ती ग्रहण करू शकत नाही. मग अंतःकरण जर आपलं विषयानं बुडबुडीत असेल, तोच विक्षेप म्हटले महाराज. नसेल तर मग झोप येते. नाही, कीर्तनात प्रवचन चांगली झोप येते महाराज. गोळी खाली तर झोप येत नाही. कारण काय इथं हे पदार्थ सगळे आपल्या उलट्या आहेत ना, सगळा विषय जो आहे तो आपल्या नेहमीच्या ह्याच्यापेक्षा. बघा तुम्ही बाहेर पडून किती तरतरीत असतोय आपण, आणि इथं आल्यावर पाणी शिपडायला लागतंय महाराज. आपल्या आवडीचा विषय नाही महाराज. पण खरं हेच आहे, लक्षात ठेवा तुम्ही. म्हणून शम पाहिजे. इंद्रिय जिकडे तिकडे धावू नये. इंद्रियांचा विषय हे पंचविषय आहेत ना. म्हणून दम घातला इंद्रियावर, ताबा ठेवणं. श्रद्धा घातली या सद्गुरू, शास्त्र आणि देव यांच्यावर आत्यंतिक श्रद्धा असायला पाहिजे. त्याची माझे इथं करीची सकळ जेणे हा गोपाळ कृपा कळी. आता तुमची श्रद्धा कधी बसती दादा? त्याच्यावर विश्वास असला तर. विश्वास नसेल तर ती श्रद्धा नाही महाराज. नाही, तुमच्यावर माझं प्रेम आहे, तुमच्यावर म्हणीत बस बाबा. हे प्रेमाचं सोंग आहे महाराज. श्रद्धा ढळतच नाही महाराज. प्राण गेला तरी त्याला खरी श्रद्धा म्हणतात महाराज. देह जावो अथवा राहो म्हणतोय आपण. पांडुरंग दृढ भाव चरणनं सोडी, पाऊस लागायला लागून देत, देवळात हरिपाठ चालू असून दे, मला तरी आमची बायको ती जाऊ नका, बसते तिथं. श्रद्धा होय म्हणायची. श्रद्धा टिकत नाही महाराज आपली. आपलं सोंग आहे महाराज. आणि परमार्थात तरी सोंग चालत नाही. अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण काय हे तर स्वतःची सोडवणूक आहे महाराज. म्हणून हे शम पाहिजे, दम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, उपरती पाहिजे. संसाराबद्दल वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे, उपरती पाहिजे महाराज. तितिक्षा आणि समाधान पाहिजे. समाधान असायलाच पाहिजे महाराज. साधनेत समाधान मिळतं. याला सात्विक समाधान म्हटले. जेवढी तुम्ही साधना करेल, जेवढी तुमची यथार्थ साधना होईल, त्यावेळी तुम्हाला समाधान होतं. आणि ज्यावेळी समाधान होईल त्यावेळी अधिकाधिक साधना होते महाराज. नाण्याला गावलं की जातं आहे की नाही हुडकीत, माती उकरी जातं आहे की नाही, आनंद वाटतो आहे. तसं साधन यथार्थ व्हायला लागलं, आनंद पोटात होतो महाराज. त्या आनंदाच्या पोटी अधिक साधना होते महाराज. आणि ती साधन करत असताना कसलाही प्रसंग येऊन देत, अनुकूल असून देत किंवा प्रतिकूल असून देत,
साधना थांबता का म्हणणार ते त्यात प्रतीक्षा म्हटले. कुरकुर न करता सहन करणं. बायकून तुला मुडी बसवला तडाक आला जरी म्हटली ते रामकृष्णारी म्हणत जायची ताकद पाहिजे महाराज. नाहीतर मग देवापुढे जाऊन रडतंय बायको शिवा देते, तुझ्या घरात काय नियम न्याय नाही, ते असलं नाही, ही तितिक्षा नवरं बाबा, तुझं सोंग आहे ते तुझं प्रालब्ध आहे पाठीमागे. प्रालब्धे जोडे धन, प्रालब्धे जोडे मान म्हटली महाराज. परमार्थ प्रालब्धावर लावू नका, इथं प्रयत्नच करावा लागणार मला. शम दम सदाव परम तितिक्षा समाधान आणि मग पुढं मुमुक्षुत्व आहे महाराज. काही ब्रिडे फिटेल काही तू स्वामी भेटेल युवावनी निमिष वडील माने महाराज. काय मी उधार पावेन, काय कृपा करेल नारायण. 80 तुम्ही सांगा संत जन करा समाधान. देवाकडं गारा नसतं महाराज, म्हणून ईश्वर कृपा पहिली आहे महाराज. आणि तो ईश्वर काय करतो महाराज, त्याची साधना झालेली तुम्हाला देवाकडं काय पाठवावं लागतं आहे? नाही पाठवावं लागत. अरे राघूला आंबा पिकला की आमंत्रण द्यावं लागत नाही, हुडकत येतो. तसा सद्गुरू भेटे हा पैसा, कर्माची होय साम्य देशात सद्गुरू भेटे हा पैसा. मला तुमची निष्काम कर्मोपासना झाले, मल विक्षेप गेला, साधन चित्ताची संपत्ती झाली, तुम्हाला परमार्थाची तळमळ लागली ना, तिथनं पुढं खरी गुरुची गरज आहे महाराज. ईश्वर सेवा तुम्हाला काय करते, पुण्य संपादन करून देते महाराज. तो मुक्त करत नाही महाराज. त्याच्याकडं प्राणिकर्म सापेक्ष सृष्टीचं कर्तव्य आहे महाराज. तुमचं जसं कर्म असेल तसं भोगवून घेणं हे त्याचं कर्तव्य आहे महाराज. तुमचं जसं असेल तसं, नाहीतर मग त्याच्यावर वैषम्याने नैवृण्य दोष येतात महाराज. म्हणून आज किती जरी त्रास झाला तर ईश्वराच्या घरात न्याय नाही म्हणायचं नाही. आपण पाठीमागं पाप केलेला आहे, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले 80 किती महाराज. हो, तुम्ही आम्ही पाठीमागे केलेलंच कर्म भोगत आलो महाराज. आणि मग ही साधना तुमची साधन चतुर्थी संपत्ती झाली ना, पुढं मग मोक्षासाठी सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे. तुम्ही आम्ही वन लावलं ना, बाग तयार केली ना, तर त्याला वसंत ऋतू आल्यानंतर फलं फुलं येतात ना. तसं आपल्याला साधनेला फलं फुलं जर यायचं असेल, साक्षात्कार व्हायचा असेल महाराज, तर त्या सद्गुरूची अत्यंतिक गरज आहे महाराज. पण नुसतं गुरु म्हणून चालत नाही, गुरुची लक्षणं कळणं अत्यंतिक गरजेचं आहे महाराज. मलविक्षेप गेलेला, आवरण असलेला, आवरण हे कळलं आहे, ते निवृत्त करण्याची तळमळ आहे, साधन चतुर्थी संपत्ती आहे, याचं नाव काय, अधिकारी आहे. असा जर अधिकारी असेल तर त्याला महाराज ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू हे गुरुची लक्षणं घटली महाराज. श्रोत्रिय का पाहिजे महाराज, तर त्यांची अनेक शंका असतात महाराज. जग नाहीने मग दिसतंय का, जग नाहीने दिसतंय का, तुम्ही आम्ही बोलता हे तरी काय आहे, म्हणजे अनेक त्याच्या शंका असतात ना. त्याला महाराज दृष्टांत देऊन सिद्धांत पटवून द्यावा लागतो महाराज. आणि ते दृष्टांत प्रमाणातले असावेत महाराज. त्याला ज्ञानोबारांचं प्रमाण असायला पाहिजे, तुकोबारांचं प्रमाण असायला पाहिजे, शास्त्राचं वेदाचं प्रमाण, तर त्याला प्रामाण येतं महाराज. आणि हे त्यांच्याकडे भांडवल असतं. त्याच्याही पुढं महाराज 80 कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती महाराज. सद्गुरू कारुण्याची मूर्ती आहे ना, दयेचं भांडवल आहे महाराज. दया हे भांडवल घेऊन आलेले संत आहेत महाराज. बुडत हे जन न रे कवे डोळा येतो कळवळा म्हणून. मग आमच्या बायका पूर्वी आमच्यावर कळवळा करतात की प्रेम करतात. काय पाहिजे तुम्हाला, कॉफी पाहिजे का, चहा पाहिजे का, दूध पाहिजे, देतात, प्रेमानं देतात, अडचण नाही महाराज. पण खरं कल्याण करतीलच असं नाही, कारण का तीच बुडालेल्या तर आम्हाला काय बरं काढतील. पण बुडतं हे जन न रे कवे डोळा, संतांना कळवळा येतो, त्यांना माहिती आहे हे बुडेल, कारण का अवतार त्यांचे त्याच्यासाठी आहेत. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी, बोलेले ऋषी साच भावे वर्ताया, जाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग, उशिष्टाचा भार उरला तो शिव म्हटले महाराज. आलो म्हणतात महाराज, कुठनं आला आहे, कावण्यातनं का आलाय. म्हणून संतांचं संतपणा अंगावर घेऊ नका, घेऊन चालत नाही. संतांचे पायी होऊया आपण, संतांचं पायी होऊन त्यांनी चांगितलेला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे महाराज. नाहीतर तुम्हीच अभ्यास करा आणि मला जरा येऊन काहीतरी सांगा, मी बसतो फोन बघेन, चालत नाही महाराज. कारण का बंद आपल्या हातात आहे ना. मला तर ताप आलाय, गोळी कुणी खायची, हां
मला तापाला इंजेक्शन आणि यासने गोळ्या, आणि तुम्हाला बरं वाटतं काय म्हणायचं? अरे आपुल्या पण करा सोडवून संसार बंधन थोडा वेळ म्हणून अभ्यास करून घेणं हे संतांचं कर्तव्य. त्यांच्यासमोर बसून अभ्यास करणं अत्यंतिक गरजेचं आहे. त्यांना कळत असतं महाराज तुमची आज काय अवस्था आहे. अधिकार तैसा करू उपदेश, साहेब ओजी त्यास त्याची देऊ महाराज. कारण का कार्यावरून कारण कळतं ना. आज तो साधक कुठला आहे? नाही 4 वर्ष झालं लगीन होऊन आणि अजून काय, अजून बघा कोणतरी नारळ घालतील वाट्यात बाबा, ते आमचं काम. असली गिराकं येतात ना का नाही, ते गुरु म्हणायचे. सद्गुरू त्यालाच म्हणायचं. सद्वस्तूला जो सत्शिष्याला भेटवून देतो त्याच्यासाठी सत्शिष्याला सद्गुरू आले, सत्शास्त्र आलं आणि सद्वस्तू आली महाराज. ह्या चारीचा समन्वय लावून देणारे, तुम्हाला त्या तत्वापात्र नेऊन भेटवणारे त्यांना सद्गुरू म्हणायचं महाराज. आणि त्याच्यासाठी आज या अमृतानुभवाची गरज आहे. कारण का अमृतानुभव हा महाराज ग्रंथ अनुभवाचा आहे. आम्ही आता बोलतो आहे आणि आमचे दादा अनुभव घेतात. आम्हाला त्यांच्यासमोर बोलायला लाज वाटते दादा, तरी पण एक त्यांची मी आज्ञा म्हणून पाळतो आहे. सद्गुरूची आज्ञा आयवतंतू आहे महाराज. माझ्या पाठीमागं माझ्या गुरुसारखे ते उभा आहेत. मी त्यांना मानतो आणि मानावं. तुम्ही काय म्हणा नाही तर न म्हणा, पण मी त्यांना कधी माझ्या अंतःकरणातनं आव्हानाने त्यांना सरणार नाही. कारण का आज माझ्या साधनेच्या पाठीमागं मिरूसारखे ते उभा आहे. साधना चालू आहे महाराज, पण असा धडवीप माणूस असणारा निशंकपणे साधक चालू शकतो. माझ्या गुरुंनी मला सांगितलं महाराज, लोकांच्या नादाला लागू नका. तुम्हाला काय कमी पडलं तर मला येऊन विचारा. काय कमी पडलं तर मला येऊन तुम्ही विचारा. आज चालले ते त्यांच्या सत्तेवर चालले आहे महाराज. माझं पामराशी काय थोरपण पायाची आव्हान. कुणी म्हटलं हे? तुकोबारायाने म्हटले, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी. काय त्यांची योग्यता असेल महाराज? मग एवढे तुकोबाराय तरी खाली होते का? तरी पण तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली म्हणून ठेवली. त्यांची युक्ती आम्हाला कळायचं नाही. काय करायचं ते संत करू शकतात महाराज. कारण का तुम्हाला नेमकं काय द्यायचं आहे, तुमचे कल्याण कशात आहे संतांना कळतं. ईश्वराला त्याची गरज नाही. तुम्ही जे पुण्य केलं असेल, तुम्ही काय मागेल ते देतो. सहज फिरायला अर्जुन आणि श्रीकृष्ण गेले ते महाराज. गेल्या एका बागेत महाराज सुंदर असं वन दिसायला फिरू लागलेत. अर्जुनाला वाटलं इथं सुभद्रा असती तरी बरंच, इथं सुभद्रा असती तरी बरंच. आता हे श्रीकृष्णाला काय सांगावं लागतं का? सर्वज्ञ आहे ना तो. मला सांगावं लागतं आणि सांगावं महाराज. पण देवाला कळलं की याच्या मनात आता काय आहे. तो भक्त आहे ना, आणि भक्ती जे मागेल ते. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता काय कोरांना मागे. त्यानं लागली सुभद्रेची सोंग घेतली आणि घेऊन आला तिथं. सुभद्रा आला घेऊन फिरायला लागला महाराज. सुभद्रेने म्हटलं तुझ्या अंगठी तेवढी माझ्या हातात घाला. सुभद्रेच्या हातातली अंगठी, अर्जुनाच्या हातातली अंगठी सुभद्रेने घेतली काढून. कुठल्या सुभद्रेनं? झालं इकडे तिकडे जराशी फिरले गेले आणि सुभद्रा गेली. देवाला अर्जुना झालं का रे म्हणजे चला जाऊया आता. अर्जुन बसला पाठीमागं. रथ हाकायला कोण होता? देवच होता. किती देव काम करतोय बघा, तरी पापान देवाला जाणत नाही. आणि संसाराला संसार सोडायचा म्हणजे टाकायचा नाही दादा. अंतःकरणातनं संसाराची आसक्ती टाकायची, व्यवहार म्हणून करायचा. संसार टाकणं म्हणजे वेगळं आहे, लक्षात ठेवायचं. संसाराचा त्याग कुठं काय? संसार मिथ्या म्हणजे काय कळलेलंच नाही. जात मिथ्याचा अर्थच आपल्याला मिथ्या म्हणून कळलेला नाही. म्हणून शास्त्राची गरज आहे, सद्गुरूची गरज आहे महाराज. संतांची आपल्या जीवनात गरज आहे महाराज. संत हे सगळं तुम्हाला कोडं उलगडून धावतात. बहुत जन्माचे साकडे आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे म्हटले महाराज. कारण का अनेक जन्माचे आपले पाठीमध्ये संस्कार आहेत. अनेक जन्म आपण करत आलो आहे महाराज. अनेक जन्मापासून आपल्या पाठीमागं अविद्या लागली आहे. ती जाता जाता जाणं शक्य नाही महाराज. हो. आणि मग काय रथ चालवत असताना अर्जुनीच्या पुढच्या अंगठीची हे करायचं महाराज. अरे अर्जुनाला वाटलं सुभद्रेच्या हातात अंगठी देवाच्या हातात कशी आली.
असेल देवाने दुसरी घेतली असेल म्हटलं नाही गेला कशाला विचारेल. सांगायचं काय, कथेकडे मी जायच नाही. देवाच्या ठिकाणी तुम्ही सुभद्रा म्हटलं तर झाला तो, मुक्त व्हाल म्हटलं तर करील तो. पण आपली तशी इच्छा, पण देवाकडे एवढंच खात आहे की तुम्हाला काय मागील ते देतो. पण संत मात्र तसं करत नाही तुम्हाला. आपुल्यासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तयार. अरे संसारातनं काढता त्याचं नाव संत आहे महाराज. आणि संसारातनं निघायची ज्याची इच्छा आहे महाराज, विठले हे चित्तप्रपंचापासून वमन म्हणी, त्याचं नाव साधक आहे महाराज. आणि अशा साधकाला जर सद्गुरू भेटले महाराज तर उपदेश करतात महाराज. हा रे हे तू नाहीस, हे जे जग दिसतंय ना ते जग भ्रांतीमुळं प्रतितीला येतो. कारण का हे झालेलंच नाही. आपण मगाशी सांगितले महाराज, झालं नाही पण आपल्याला वाटतं ना, त्याच्या पाठीमागं भ्रम मांडलेला आहे महाराज. कार्यावरून कारण मांडलेलं आहे. रज्जूच्या ठिकाणी सर्प झालेला नाही पण तुम्हाला वाटायला आहे. सर्व रज्जूचं सामान्याचं ज्ञान विशेष स्वरूपाचं अज्ञान हे भ्रमाला कारण आहे. केवळ अज्ञान मानलं तर निघूनच गेला असता, शंका आलीच नसती. प्रकाश असता तर दोरी घेऊनच गेला असता. आम्हाला गावाला ती घेऊन जायची सवयच आहे, आमची अवलादच तसली आहे. इथं म्हणायचं तेवढं मिथ्या आणि गावाला ती गोळा करीत जायचं. अरे असं महाराज, निबिड अंधकार असता तर दुरी दुरी पानं कळलीच नसतं, काय संशय आलाच नसता. इदम हे काहीतरी आहे. आता ते इदम दोन्हीकडे आहे महाराज. भ्रमातही आहे आणि प्रमितही आहे महाराज. पण जोपर्यंत भ्रम निवरत नाही मग ती तिथं आहे एक आणि आपण मानतो एक. तसं आपण आत्मस्वरूपाने आत्मस्वरूप आहे पण आपण देह मानायला लागलो. मी कोण आहे, तू ब्रह्म आहेस असं जरी सांगितलं तर आपल्याला पटत नाही महाराज. देहात्मबुद्धी लवकर जात नाही, कारण का अनादिकालाचे संस्कार आहेत. म्हणून इथं अध्यासाला त्यांनी सुरुवात केली महाराज. तिथं रज्जूच्या विशेष स्वरूपाचं अज्ञाने ब्रह्माला कारण मांडलं आहे. तसं आपल्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाचं म्हणजे सच्चित आनंद हे आपलं काय आहे आणि अद्वैत हे आपलं काय आहे स्वरूप आहे महाराज. पण ते कळलेलं नाही. मी देह म्हणायला लो. असत जड दुःख आणि द्वैत हे अनात्म्याचं स्वरूप आहे महाराज. यालाच अनन्य अध्यास म्हटले महाराज. आत्म्याचा अनात्म्यावर आणि अनात्म्याचा अन्यात्म्या, त्याला अनन्य अध्यास म्हटले महाराज. अनन्य अध्यायात एक संसर्गाध्यास आला आणि दुसरा स्वरूपाध्यास असला. आता रज्जूवरचं तुम्हाला ज्ञान झालं, सर्पाची निवृत्ती झाली. तसं आत्मज्ञान झाल्यानंतर जगताची निवृत्ती व्हायला पाहिजे. ती का प्रतीती येते हा एक प्रश्न मोठा आहे महाराज. जगताचा अत्यंत अभाव तरी तुम्ही सांगता महाराज. मग आम्हाला माहिती आहे रज्जूच्या अज्ञानामुळं सर्प भासला, रज्जूचं ज्ञान झालं, सर्पाचं भय निघून गेलं, सर्प गेला भय निघून गेलं. तसं तुमचं ज्ञान झाल्यावर देह पडायला पाहिजे, जग नाहीच व्हायला पाहिजे, जगाचा अत्यंत अभाव व्हायला पाहिजे. तो का होत नाही, मग त्याला संसर्गाध्यास सांगावा लागला महाराज. संसर्गाध्यास सांगावा लागला महाराज. आपल्याला चांदी पडलेली आहे महाराज, शिंप पडलेली आहे महाराज. शिंपीच्या ठिकाणी उलटी आहे म्हणून ती चकचकी दिसते महाराज, आणि त्याला चांदी म्हणून आपण पुढं जातो महाराज. आता चांदी म्हणून जर पुढे गेलो आपण तर ते बघितल्यावर चांदी नाही काय एक शिंपला आहे असं वाटतं महाराज. शिंपला आहे म्हटलं की आपण परत येतो महाराज. आता चांदी नाही शिंप आहे असं कळलं ना, जरी आपल्याला त्याच्या दृष्टी दिसाली, दृष्टीसमोर दिसणारच, दृष्टीबरोबर शिंपीची तुम्हाला प्रतीती येणार, शिंप चकचकीत ही दिसणार. पण आता तुम्ही शिंप म्हणणार का चांदी म्हणणार? आता काय म्हणणार? चांदी नाही शिंप म्हणणार. तसं जरी जग दिसालं तरी जन नो हे अवघा का. आता अधिष्ठानाची दृष्टी आली महाराज, अधिष्ठानाची दृष्टी आली महाराज. आरसा समोर आला आहे, प्रतिबिंब दिसते आपल्याला. हे बघ हा आरसा आपण बाहेर जाताना घेतोय की नाही पुढ्यात, आरशासाठी का आपल्यासाठी? मग काय म्हणून घेतात? जरा सारखा सळलं वळलं व्हावं म्हणून, म्हणजे केस साडी इकडं तिकडं
सळकरंग बाहेर गेलो असं काय लिहिस असं काय असलं म्हणाय नको. म्हणून व्यवस्थित होण्यासाठी आपण ते आरसासमोर घेतो, बघतोय कुणीकडं आणि सळलं कुठं करतोय. असं काय आहे? अहो वाकडं दिसतं तिकडे सळलं करा की. काय काय म्हणायचं आहे? म्हणजे माझी सांगण्यात कुठं चूक होती काय? नाही ना. अरे बघित असलो तिकडं, दिसत असलं तिकडं, तर ते खरं नाही. खरं काय आहे? हे आहे. तसं जग दिसत असलं अंतःकरण वृत्तीमुळं, तरी महाराज तो जग हा आभास आहे, ते प्रतिबिंब आहे. ते बिंब म्हणण्यापेक्षा बिंब म्हणून याला प्रतिबिंब म्हटले, बिंब सापेक्ष प्रतिबिंब म्हटले. पण बिंबही नाही, प्रतिबिंब नाही, माझं मुख ते सत्य आहे महाराज. त्या आरशामुळं बिंब प्रतिबिंब भाव त्याला आलेले आहेत महाराज. आरसा गेला तर प्रतिबिंब हे गेलं, बिंब म्हणणेपणा गेला, पण मुख मात्र मुखाच्या जाग्याला. मग आरसा घ्यायच्या अगोदर कुठं होतं मुख? आरसा घेतला तरी कुठं आहे का त्यात शिरलंय? नाही ना. अरे आरशात नाही, इथंच बघतंय ते शास्त्रकारांनी त्याच्या पुढं सांगितले महाराज. या मुखाला ते ग्रीवास मुखाला पाहतं, ही दृष्टी महाराज त्या आरशापत्र जाते, परांमुख होते आणि या मुखालाच पाहते महाराज. आपल्याला वाटतं तिकडं दिसतंय महाराज. जरी वाटलं तरी महाराज या आरशाच्या दृष्टांतानं आपल्याला हे सत्य वाटतं. तसं जर आपल्याला कळलं महाराज सद्गुरूंच्या मुखातनं, तत्वमसी माग ते तू आहेस, तर याचा बाध होतो महाराज. त्याला बाध निश्चय म्हटले महाराज. आणि सच्चिदानंद स्वरूपानं मी जसाचे आहे तसा, माझ्या ठिकाणी काय झालेलं नाही, आलेलं नाही, गेलेलं नाही. जरी दिसलं तर ते आरशाच्या निमित्तानं दिसतंय. जरी दिसत असलं तरी माझ्यात काय बदल झालेला, मी जसाच्या तसा आहे महाराज. असा एक दृष्टांत दिलेला आहे महाराज. आकाशात मेघ किती जरी दिसाले तरी आपण त्या नगरात राहायला जात नाही. दिसत्या ते प्रतीतीला येतं आहे, पण प्रतीतीला येतं आहे त्याची संगती लावायचं आहे. सर्पाची प्रतीती येत नाही, पण ज्ञान झाल्यानंतर प्रतीती येते ना. जगळी जगातली प्रतीती आली तर तो विवर्त रूपानं प्रतीतीला येतो. तोच पदार्थ अन्य रूपानं प्रतीतीला येतो. जरी दिसत असलं तरी तिथं आपण राहायला जात नाही. किंवा मृगजळ दिसायला लागलं तरी घागर घेऊन पाणी भरायला जात. जोपर्यंत त्या बाराचा उन्हाचा भूमीशी किरणाचा संबंध आहे तोपर्यंत तुम्हाला दिसणार. पण आता ते मृगजळ नाही, पाणी नाही, आपला निश्चय झाला आहे. तसं जनन होय अवघा जनार्दन आहे, तो इथं गुंतणार नाही महाराज. ह्या चार दृष्टांतानं महाराज त्याने जरी दिसालं तरी तोच परमात्मा या विश्वरूपानं कसा नटलेला आहे. कारण का अभिन्न निमित्त उपादान कारण या जगताला तो कारण आहे. माया प्राधान्यानं उपादान कारण आहे आणि चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे. आता कार्य मानत असताना दोन इथं कारणं मांडलीत. एक उपादान कारण मांडलं आणि दुसरं निमित्त कारण मांडलं. घट तयार करायला झाला तर माती हे घटाचं उपादान कारण आहे आणि दंड चक्र कुलाल हे निमित्त कारण आहे. ती वेगळी असतात, कधी असतात कधी नसतात, त्यांचा घटात प्रवेश नाही महाराज. आणि ते भेद करतं. घट वेगळा आणि कुंभार दंड चक्र वेगळं. तसं जर इथं हे भेद मानला, तो निमित्त कारण वेगळा मांडला, उपादान कारण वेगळं जगताला मांडला, तर भेद सिद्ध होईल. आणि भेदच हा दुःखाला कारणीभूत आहे महाराज. तुमच्या आमच्या सगळ्या दुःखाला कारण आहे शरीर. शरीराला कारण काय आहे ताई? धर्माधर्म पाप पुण्य. त्याला कारण काय आहे? रागद्वेष. त्याला कारण अनुकूल प्रतिकूल. त्याला कारण भेदज्ञान. भेद ज्ञानाला कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. म्हणजे या सगळ्या अज्ञानामुळे तुम्हाला हे भासतं महाराज. आणि अज्ञान एकदा निवृत्त झालं ना, याचा नाश होत नाही, बाद होतो. म्हणून हे दोन कारणं मांडलीत घटाला. तशी इथं दोन कारणं जर मांडली तर त्या घटात कुंभाराचा प्रवेश होत नाही. घट वेगळा आणि कुंभार वेगळा, वेगळं होईल महाराज. म्हणून इथं अभिन्न निमित्त उपादान कारणही तोच आणि निमित्त कारणही तोच. चैतन्य प्राधान्यानं निमित्त कारण आहे आणि माया प्राधान्यानं उपादान कारण आहे. माया त्याच्यापासून वेगळी नाही महाराज. त्यालाच एक शक्ती इच्छा निर्माण झाली, एकोहम बहुशा प्रजायते. एकलेने कंठविना म्हणून यांनी केली निर्माण. 14 भुवनी गगनचंद्र सूर्य मेघ तारांगणे. 5ही भूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. ऐसा लागावी माया सूत्रधारी.
एकलाच झाला नानाकारी, स्थूल सूक्ष्म जीव जीवाच्या अंतरी, तोच नंदनंदन सये बाळ ब्रह्मचारी. तोच हे विश्वरूपानं नटलेला आहे. आणि त्याच्यासाठी शास्त्रानं महाराज उर्वनानी नाभी कोळी, तो जो कोळी आहे कीटकना, तो आपल्याच पोटातनं धागा काढतो आणि विणतो कोण? आपणच. आणि तो त्याच्यातच तो नांदतो महाराज. त्याला जीवनमुक्त पुरुष म्हणावं. आपल्याला स्वप्न पडते महाराज, तोच हा ईश्वर बनलेला आहे. विश्वरूपानं कोण आहे? तो ईश्वरच. समजते श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा होतला भाऊ, भक्ता माझी राहो ज्ञानिया तोची महाराज. आपल्याला दादा स्वप्न पडतंय की नाही? भराड असतंय, बायको असते, नवरा असतोय, वाजत्री असतात, घोडा असतंय, सवळकरी असतात, लाडू असतं, सगळं काय वराड. लगीन म्हटलं की सगळं आलं. आता त्यात नवरा कोण झाला, बायको कोण झाली, वाजत्री कोण, घोडा कोण, वराती बसणारा कोण, फट्टगड्या वाजवणारा कोण, फट्टगड्या कोण, पडला कोण, तिला धरा म्हणणारा कोण, जागा झाल्यावर कुठं आहे कोण, कोण झाला? आपणच झाला. नवे तिची कंशे झालेले केळिया, नाही त्याची दिसू लागल रे, आरूप होते ते रूपाशी आले, जीव शिव नाम पावले रे, आपलीच आवडी धरून खेळिया, आपणा ते व्याले रे. स्वप्न आपणच आपल्याला व्यालो का नाही? आपलीच आवड झाली, झोपाची आवड झाली, त्या स्वप्नाला कारण निद्रा. तशी या आविद्या आपण धारली म्हणून वाटायला लय महाराज. तशी माया नाही राया जगताला कारण आहे महाराज. आपलीच आवडी धरून खेळे आपापना ते, झोपना कारणे केली एक बायको तिने हे सगळे वाढवले. ऐक खेळिया तुझं सांगितले, आयशे जाणून खेळ खेळ रे, एक गोप्या भला हलम्या शाना, बाकी सगळी अडकली महाराज. म्हणजे संसार हा खेळत खेळत जर केला महाराज तर अवघाचे संसार सुखाचा करीन आनंदे भरीन. ती लोक ही जर दृष्टी आली महाराज तर तुम्हा मला संसार टाकायची काय गरज नाही. आणि दृष्टी देणारे हे सद्गुरू असतात महाराज. आणि मग याच्या पुढचं जे प्रकरण आहे महाराज, ते ज्याच्यासाठी आपण अज्ञान स्वीकारलेलं आहे महाराज, अज्ञान निवृत्तीसाठी महाराज, ते ज्ञान हे वृत्तिगत असतं महाराज. आणि वृत्ती ही एक अज्ञानाचंच कार्य आहे. अहम ब्रह्मास्मी. हे बघ वा, लगीन व्हायच्या अगोदर तुम्ही नवरदेव व्हायला वाटते असं वाटते ना. बडजी देखील सांगतात तुम्ही आता नवरदेव आहे, तुम्ही आता नवरदेव आहे, तुमची नवरी. हे लगीन होईचं ठीक आहे हो. लगीन झाल्यावर मी नवरा आहे, मी नवरा आहे म्हणून जर फिरायला लागला तर गावातनं गाडीत वरात मी आता नवरा आहे, मी आता नवरा आहे, ते निश्चय होईच तर ठीक आहे महाराज. हां, तसं मी ब्रह्म आहे, आत्मा ब्रह्म आहे एवढं म्हणणं गरजेचं आहे महाराज. कारण का आपल्याला आत्मा असून देह मानायला लो, हा विपरीत भाव आहे महाराज. आणि तो विपरीत भाव जाण्यासाठी अहम ब्रह्मास्मी त्याने तत्वमशी महावाक्य दावलेलं असते महाराज. ते हे देह तू नाहीस, कारण का हा देह आलेला आहे, हा देह जाणार आहे महाराज. हा जागृतीतला देह आहे. याच्यात स्वप्नाला महाबाची मग काय सांगितलं आहे, तो सूक्ष्म देह आहे, तो येणार जाणार आहे. हा देह इथंच आहे, तो देह बाधित होतो महाराज. आणि या दोन्हीला कारण देह असणारा त्याचा अत्यंत अभाव सिद्ध होतो महाराज. जागृतीला देह पण नाही, स्वप्नातला देह आपण नाही, आणि सुषुप्तीला देह देखील कारण देह आपण नाही. पण तिन्ही देहांचं प्रकाशन करणारा कोण आहे? आपण विश्व, तेजस आणि प्राज्ञ आणि तुर्येगा. या चारही देहाचं प्रकाशन करणारा सच्चिदानंद स्वरूपाने आपण आहोत महाराज. असं ज्ञान व्हायला महाराज त्या अंतःकरण वृत्तीची एक गरज आहे महाराज. कारण का अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताचं कार्य आहे, सत्वगुणाचं कार्य आहे. अंतःकरण हे अपंचीकृत पंचमहाभूताचं सत्वगुणाचं कार्य आहे. म्हणून तिथं प्रकाशाचा व्यवहार होतो. मातीचाच घटबी आहे आणि पृथ्वीतत्वातलंच आरसाही आहे महाराज. पण आरशात प्रतिबिंब का होतं? ती स्वच्छ परमाणूची आहे आरसा, म्हणून त्याच्यात प्रतिबिंब उठतं. माती ही जडप्रमाणूची तमोगुण प्रधान आहेत, त्याच्यामुळे त्याच्यात प्रतिबिंब उमटत नाही महाराज. तसं बाकीचे पदार्थ जे आहेत ते सगळे जड पदार्थ आहेत. अंतःकरण जड नाही, जडाच्या जातीचं आहे. जड मानलं तर घटात बी तसं व्हायला पाहिजे. मग घटासारखं जर मानलं तर तिथं प्रकाशाचा व्यवहार होणार,
चिदाभास उमटणार नाही. घट मी कधीही घट आहे म्हणत नाही, तिथं चिदाभास उमटत नाही. त्याचं चैतन्य आहे म्हणून घटोपरी चैतन्य सांगावं लागतं महाराज. कारण का चैतन्य सर्वाला अधिष्ठान आहे महाराज. एक लक्षात ठेवा. जरासं पाठीमागं येतो. सर्पाला अधिष्ठान कोण? सर्पाला अधिष्ठान कोण? रज्जू. अरे रज्जू बी आद्यस्थच आहे महाराज. एक आद्यस्थ पदार्थ दुसऱ्या आद्यस्थ पदार्थ अधिष्ठान होईलच कसं महाराज. म्हणून रज्जू देखील, त्या रज्जूला देखील रज्जूपै चैतन्य अधिष्ठान आहे, हे लक्षात ठेवा महाराज. कारण का सामान्य चैतन्य हे प्रकाश सबराबरीत अखंड आहे महाराज. ते व्यापक आहे महाराज. फक्त ते सामान्य आहे महाराज. त्याला कुठंतरी उपाधी लागली की विशेषता आहे. आणि विशेष हे दोन प्रकारचं आहे महाराज. एक भ्रमरूप विशेष आहे आणि यथार्थ विशेष आहे महाराज. लक्षात ठेवा. सच्चित आनंद हे जे आपलं आहे ते यथार्थ स्वरूप आहे महाराज. आणि मी करता भोगता सुखी दुःखी हे विपरीत विशेषण आहे महाराज. हे विपरीत विशेषण घालवावं लागतं आणि यथार्थ विशेषण समजावून त्याच्यासाठी अंतःप्रवृत्तीची आज आपल्याला गरज आहे महाराज. ती सत्वगुणाचं कार्य आहे. ती ज्ञान स्वरूप नाही, ज्ञानाचा व्यवहार तिथं होतो महाराज. मी ज्ञानी आहे म्हणून नकोस, आलास तू वृत्तीवर आणि मग ते रौक काढायच्या पाठीमागं लागते महाराज. म्हणून ज्ञान गिळून गावा गोविंदुगा म्हटले. म्हणून तिथं तिसऱ्या प्रकरणाला ज्ञानाचं देखील काय केलं? स्वरूप ज्ञानाचं खंडन नाही, हे लक्षात ठेवा. अरे मला कळत नाही म्हणतोस ते तरी काय आहे? अज्ञानाची सिद्धीच होत नाही महाराज, ज्ञानाचं खंडन होईतच. आबा मला कळत नाही, कळतंय का नाही? मला काय कळत नाही, कळतंय माहिती, ज्ञान का अज्ञान हो? अरे सूर्याच्या ठिकाणी अंधकार असेलच कसा महाराज? तसं सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी हो सर्वाचं प्रकाशन तो करतो, पण त्याच्या प्रकाशनासाठी कोणाचीही गरज नाही महाराज. लांब कशाला? तुम्ही सर्वांचं प्रकाशन करता, तो आमकाय तमकाय म्हणता, पण तुम्हाला कोणी मला आहे म्हणून सांगावं लागतं? तुम्हाला तुमचा कधी विसर पडतो? तुम्हाला कधी अभाव वाटतो? नाही ना. म्हणजे आपण स्वतःसिद्ध आहोत हे आपल्याला जाणीव आहे ना. हे आपलं स्वयंप्रकाश आहे महाराज. आणि ते ज्ञानात येऊ नये, ज्ञानाचा विषय होऊ नये म्हणून इथं ज्ञानाचं म्हणजे वृत्तिगत ज्ञानाचं काय आहे? खंडन आहे महाराज. आणि ज्ञानातीत आत्मा आहे हे चौथ्या प्रकरणात सांगितलं महाराज. आणि सच्चित आनंद ही पदं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे का भिन्न आहेत हे धावण्यासाठी महाराज तिथेही थोडासा वापर केला आहे. तर सच्चित पद ही वेगळी नाहीत, तिथे एक स्वरूपच आहेत महाराज. सच्चित चित आहे, चित्तेच आनंद आहे. सच्चित आनंद, सत आहे तेच चित आहे, तेच सत आहे तेच आनंद आहे. आनंद आहे तेच चित आहे ते. पण वेगळी वेगळी पदं का गाठली? तर त्यांची प्रवृत्ती निमित्त भिन्न भिन्न आहेत. स्वरूपानं ती काय आहे? एकच आहे. त्यांची त्या शब्दांची प्रवृत्ती जी आहे ना भिन्न भिन्न, ती प्रवृत्ती निमित्त भिन्न आहे. असताच्या व्यावृत्तीसाठी सत म्हणून आली श्रुती म्हण. कारण का तुम्ही आम्ही या असतात संपूर्ण जग जी वाटते आपल्याला, हे विश्व वाटतं आहे महाराज, ते असत जड दुःखाने द्वैत रूप आहे. म्हणून या असत्याची व्यावृत्ती करण्यासाठी हे तू नाहीस, हे तू नाहीस, हे जड आहे, हे असत आहे, हे आलेलं आहे, एक दिवस हे जाणार आहे. सत कशाला म्हणायचं महाराज? त्रिकालाबाधित ज्याचा तिन्ही कालात बाध होत नाही किंवा नाश होत नाही. रज्जुज्ञानानं सर्पाचा काय होतो? बाध होतो. आणि घटानं छोट्यानं घटाचा नाश होतो. तसा स्वरूपाचा बाधही होत नाही आणि नाशी. कुणाचं घटाचं ज्ञान होऊन दे, पटाचं ज्ञान होऊन दे, त्याचा बाध होऊ शकत नाही. अरे सर्वांचा बाध करून तो सिद्ध राहतो महाराज. म्हणून त्याला सत्पदे तिन्ही कालात आबाधित आहे. पहिला होता, आता आहे, पुढं असणार आहे महाराज. चितपद का गाठले महाराज? या जडाच्या समाप्तीसाठी. हे सगळं आहे ते जड आहे महाराज. हे कधी आहे कधी नाही म्हणणार सत म्हणायचं नाही. आता हे सगळे पदार्थ तुम्हाला मला दिसतात, पण ते जड पदार्थ आहेत महाराज. आम्हाला आमचा डोळा देखील प्रकाशमान वाटतो, पण डोळ्यातला जर आभास गेला निघून बाबा बघा म्हणावं लागतंय ना. तो बाबाचा डोळा असतोय का काढून नेलेला असतोय? आबा आम्ही आलोय बघा म्हणतंय ना. आबा बघत्यात का? बघित नाहीत. आबाच्या डोळ्याचा डोळा गेलेला असतो महाराज. आबाच्या डोळ्याचा डोळा गेलेला असतो महाराज.
आणि तो गेलेला असतो, तो डोळ्याचा डोळा म्हणजे अंतःकरण गेलेला असतं. साक्षी चैतन्य येत नाही. तो जर गेला तर सपलं महाराज. हे जपून वागावं लागतं. हे काय सुनील दादा म्हणायचं आहे असो महाराज. सत्पद गाठल्या, चितपद का गाठलं महाराज? तो सर्वांचं प्रकाशन करतो, पण त्याच्या प्रकाशनासाठी कुणाची गरज नाही महाराज. आणि आनंदपद जे गाठलं महाराज, सर्वात त्याचं सुख मिळतं, पण त्याच्या सुखासाठी कुणाची गरज नाही महाराज. ताई मला झोपेत म्हणजे जागृतीचे सुख मिळतं, बायका पोरातनं ढोरातनं किंवा गाडीतनं घोड्यातनं सुख वाटतंय, आनंद वाटतो का नाही? हां, म्हणून तरी आपण त्याच्या पाठीमागे लागलो आहे. गाडीतला आनंद आणली गाडी ना की अगदी पुजायला काय, कारण का गाडी नव्हती तेव्हा आपल्याला जीव चैतन्य होत होता ना, दुसऱ्याने चैतन्य होत होता. दुसऱ्याने घेतली आहे, आम्हाला का अजून गाडी नाही, दुसऱ्याने घर बांधलं आहे, आमचं का अजून झालेलं नाही, दुसऱ्याने आमकं केलं आहे, आमचं काय झालेलं नाही, असं वाटत राहतं महाराज. त्या वासना वाढत राहतात, इच्छा वाढत राहतात. इच्छे हे रजोगुणाचं तेवढं अंतःकरण चंचल होतं महाराज. आणि मग तो पदार्थ एकदा प्राप्त करायच्या पाठीमागे लागतो महाराज. आणि मग ह्याच्याकडलं थोडं घे, त्याच्याकडलं थोडं घे, नाही माझ्या पगारातनं तुला, ती बी देतात माणसं महाराज, चांगली आहेत माणसं, घेतही घेऊन देत म्हणतात, देतात. आणि एकदा जमवाजमी करून विषय मिळाला की विषयाची प्राप्ती, इच्छेची निवृत्ती, अंतःकरणाची स्थिरता, आत्मानंदाचं भान. आत्म्याचंच भान होतं. याला होतं गाडीतून सुख आलं, बायकोतून सुख आलं. बायको माहेरला गेलेली असते हो, उद्या धार काढायला येतोच म्हणते 5 वाजता. तुम्ही काय माझी वाट बघू, 4-4:30 वाजलं की दारातनं खालवर करते बा, इकडं पळ तिकडं पळ, अजून कुठं आली नाही, गाडी गावली नाही का घेऊन जाऊ काय, फोन बी नाही, असं रात्र तळमळते बघा. आणि दिसाली जरा साऊट आले म्हणते ना, आनंदाच्या डोई हवा, आनंदाचे घाम येतात. मला तरी असं होतंय बाबा, आलीने बसलीच धार बी काढताना बस आठवत होतो. आता आनंदाच्या डोई आनंदाचा व्हायला पाहिजे का नाही? हां, व्हायला पाहिजे का नाही? होतोय. लागली त्याचं पर्यावसान कशात होतं? हां, दुःखात पर्यावसान होतं महाराज. म्हणजे विषयाचं सुख नाही, विषयाचं सुख जे होतं महाराज ते आपल्याच अंतःकरणात आत्म्याच होतं महाराज. साखर गोड आहे, आज खावा कशी लागणार, उद्या खावा, शिव्या देऊन खावा, झोपून खावा. तसं बायको जर गोड असती तर शिवा दिल्यावर गोड लागाय नको. हां, शिव्या दित जरी भाकरी तिने केली, अमृताची डोही अमृतासारखं वाटायला पाहिजे. टाकते तिथंच नाही पळतंय महाराज. म्हणजे विषयात आनंद नाही, जागृतीला आनंद मिळतो तो आपला आत्मानंदच आहे महाराज. लक्षात ठेवा तुम्ही. फक्त आपण कल्पना केली आहे महाराज, त्याच्यापुढे स्वप्नात देखील असंच आहे महाराज. त्या विषयातनं आनंद मिळतो तो तिथला नाही, त्या चैतन्याचाच आहे. तिथंही चैतन्य आहे महाराज. याला विश्व म्हटले, त्याला तैजस म्हटले महाराज. सुषुप्तीत कुठला विषय आहे नाव सांगा. तरी पण तुम्हाला झोपेसाठी म्हणता का सुखासाठी हो? सगळ्या जीवांना मी काय तुम्हाला सांगतो, 4 दिवस आमच्याकडे या सगळी तुम्हाला म्हणेल ते खायला वाढतो, मी म्हणेल ते बघायला देतो, फक्त झोपायचं नाही. आनंदी भावानी सेवा, मला एवढ्यांची सेवा केली तर माझं भाग्यच आहे. पण एक आठ मात्र झोपायचं का हो? म्हणजे झोपेत आपल्याला सुख मिळतं आहे, ही कल्पना नाही, आपण अनुभवाला आहे. झोपेतला आपला जो आनंद आहे ना तो अनुभवातला आहे महाराज. आणि म्हणून तरी काही झालं, 4 दिवसाचा गोंधळ जरी असला तरी दार जाऊन आत झोपते, बांधून ठेवा म्हणते सगळं तिकडे, मी जाऊन झोपणार होता. त्यावेळी तो आत्म्याच्या शेजारी म्हणजे ब्रह्माच्या शेजारी आहे महाराज. तो आनंद कुणाचा? कुठल्या बायकोचा, कुठल्या गाडीचा, कुठल्या पुत्राचा, कुठल्या विषयाचा? तिथला आनंद कुणाचा हो? अरे तो आत्मानंदच आहे, ब्रह्मानंदच आहे. पण साचची पुढची विरा नाही येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचो करा म्हणू येता. अरे अर्जुना, ते ब्रह्मभावच आहे, पण तिथं राहीना. इकडं तरी जातं आहे, जागा तरी होतं आहे, नाहीतर स्वप्नात तरी जातं आहे. का जातं आहे? अजून पाठीमागं संचित गेलेलं नाही, क्रियमान घेऊन आलेलं ते संपलेलं नाही महाराज. त्याला कारण स्वरूपाचं अज्ञान अजून आहे महाराज. आणि अज्ञान एकदा निवृत्त झालं ना,
संतीच जळून जातं महाराज. आणि आलेले भोग महाराज आपण भोगून संपवतो. क्रिया होती पण क्रियमान घडत नाही. बीज भाजूनी केलेला आहे मग जन्ममरण नाही असा त्याचा व्यवहार होतो. तोच जीवनमुक्त भोगणं म्हणजे अमृता अनुभव आहे महाराज. अमृत अनुभव हा ग्रंथ महाराज, अमृत अनुभव ग्रंथ महाराज आपल्या हातात यायला सगळं काय करावं लागतं. सगळं म्हणजे संसारातलं नवं. कर्म आलं, उपासना आला, ध्यान आलं, तीर्थयात्रा आले, सगळी काय साधनं जी असतील विवेक वैराग्य समाधी षटक जी काय सगळी साधनं असतील ती तुमची महाराज. श्रवण आलं, मनन आलं, निधिध्यासन आला, तत्वपदार्थ शोधन आलं महाराज. ही सगळी साधनं झाल्यानंतर जे खरंच समाधानाला जे प्राप्त होतं ते अमृतानुभवाचं स्वरूप आहे महाराज. आणि हे केल्यानंतर काय करावं लागत नाही हे त्याचं वैशिष्ट्य आहे महाराज. ह्याच्यासाठी सगळं काय तुम्हाला करावं लागणार आहे. पण अमृत अनुभवाला तुमच्या अनुभवात आला ना. कारण का या विश्वात विश्वाची माझे घर 80 मती जयाची किंबहुना चर आचर आपणाची झाला. तुम्हा मला काहीतरी कुणाची तरी भीती वाटते किंवा काहीतरी मिळवावं वाटतं आपल्यापेक्षा कोणतरी वेगळं आहे असं म्हणून. बरोबर आहे. आपल्या इच्छेला काहीतरी विषय वेगळा आहे पण तो व्यापक असल्यामुळं त्याला दुसरा विषय भाव तिथं राहिलेला नसतो महाराज. म्हणून कुठली इच्छाच होत नाही महाराज. इच्छा आहे असायला त्याला दुसरा विषय तिथं असू शकत. आनंदाचे डोई आणि त्याचं ते स्वरूप असल्यामुळं ते नित्य निरामय आहे. ते बोलून सांगायचा विषय नाही महाराज. हा एक अनुभवाचा विषय. म्हणून अनुभव अमृत असं त्याचं नाव आहे. अमृत अनुभव अमृत. हे आबांच्या दादांच्या आज्ञेमुळं मी तुमच्यासमोर 4 शब्द बोललो. माझ्या जेवढं गुरूंची इतर ठेवलं आहे तेवढं त्यांच्या कृपेतनं. आमचे एक साधक बंधू आहेत त्यांच्या याच्यातनं म्हणा चालण्याचं म्हणा मी जी काय 4 शब्द बोललो त्यात काय इकडे तिकडे झालं असेल तरी माझ्या बुद्धीचं म्हणा, यथार्थ असेल यथार्थ जे असेल ते माझ्या सद्गुरूंचं म्हणा. आणि झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी सद्गुरूचरणी अर्पण करून दादांच्या चरणी अर्पण करून तुम्ही तरी महेशाच्या मूर्तीत आहे महाराज. कारण का साधकाच्या चित्तात सद्गुरू असणं गरजेचं आहे पण सद्गुरूच्या चित्तात माझा शिष्य असणं शक्यच नाही. आणि असेल तर तो अजून त्या पदावर गेला नाही असं सिद्ध होतं. हे शास्त्र सांगतं मला. कारण का माऊली म्हणते तुम्ही महेशाच्या चैतन्यमय झालेलं असताना एकरूप झालेलं असताना त्याला भेद कसा दिसेल महाराज. आणि म्हणून झालेली सेवा तुमच्या चरणी अर्पण करून सेवेला मी इथं विराम. पुंडलिकावर आता या पुढे जरा तुम्ही जरा 2 काय करायचं काय करायचं